डिव्हाइसेस ऑन केला आणि त्याचं आपण प्रोग्रामिंग करून त्याचं सॉफ्टवेअर बनलेलं आहे. आता याला कसं असेल त्याची प्रिंटर अटॅच नाही आहे, त्याच्यामुळे याच्यावरती आपण डायरेक्ट अँड्रॉइड टेक्नॉलॉजी असल्यामुळे व्हॉट्सअप बेस्ड आहे. त्याच्यावरचा जो काही इन्स्टंट रिपोर्ट भेटतो आता आता हे जे डिव्हाइसेस आहेत या डिव्हाइसेसला जे तुम्ही सगळे स्ट्रीप बेस आहे, जे काही तुम्ही ब्लड घ्याल ते प्रिक करून फक्त सॅम्पल तुम्हाला ते इनपुट द्यायचं, त्याचा आउटपुट जनरेट होतो आणि इन्स्टंट आपण जे आहे ते अँड्रॉइड टेक्नॉलॉजी व्हॉट्सअपला इथूनच रिपोर्ट आपण शेअर करू शकतो. जे गाडी आहे EVमध्ये प्रिंट पण भेटते आणि त्याच्यावर आपण PDF शेअर आपण व्हॉट्सअपला पण करू शकतो. असं दोन्ही आहे. याच्यामध्ये सुटकेसमध्ये फक्त आपण प्रिंटर अटॅच नाही देत, फक्त माझे अत्यंत जीवलग आणि खूप जुने मित्र. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज संपून सातारला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री. सुशील दादा मोहजर यांनी त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम राबवले. पण हा उपक्रम एक अत्यंत आगळा वेगळा उपक्रम याच्याकरता आहे की अनेक वेळेस भौगोलिक अडचण असती, तिथपर्यंत म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही आणि त्याकरता अत्यंत विचारपूर्वक त्यांनी ही हेल्थ केअर गाडी तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षित दुर्गम भाग खास करून यांच्या सेवेकरता, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची शरीराची काय परिस्थिती आहे ही त्यांना समजली गेली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती म्हणजे औषध उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस केवळ फक्त असे जे लोक असतात जे डोंगरी परिसरात, जे अत्यंत म्हणजे दुर्गम परिसरात राहतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. खास करून यांच्याकरता याचा उपयोग होणार आहे.